16व्या शतकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकांना सोबत घेऊन, प्रत्येक जाती आणि धर्माला सोबत घेऊन वारकरी संप्रदायाच्या मार्गावर लावलं आणि या सगळ्या लोकांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान, वैराग्य अशा अनेक प्रकारच्या गोष्टी लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत काव्य स्वरूपात लोकांना सांगायला सुरुवात केली। तुकाराम महाराजांनी या काव्याचं स्वरूप जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा याच्यामध्ये दिलंय। या गाथेच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्या टायमाला जो अंधश्रद्धेमध्ये खितपत पडलेला समाज होता, जे धर्माचं थोतांड त्या ठिकाणी माजलेलं होतं, धर्मांध झालेले जे लोक होते, अंधश्रद्धेला जे बळी पडले होते, या सगळ्या लोकांना सन्मार्गाला, समाजाला जागृत करण्याचं काम जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्या टायमाला केलं। आणि हे करत असताना जगद्गुरू तुकाराम महाराजाला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला। समाजामध्ये त्या टायमाला जी विकृती होती, त्या विकृतीच्या विरोधात त्यांना लढा द्यावा लागला आणि हा बहुजनांचा तुका शेवटपर्यंत लोकांसोबत लढत राहिला। मित्रांनो, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा लढा कशा पद्धतीने होता? आज तुकाराम बीज आहे। या तुकाराम बीजाच्या निमित्ताने आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनाच्या काही पैलूवर प्रकाश पाडूया। तुकाराम महाराजांची हत्या झाली का वैकुंठ गमन झालं हा विषय आपण थोडा बाजूला ठेवू, पण बहुजनांचा तुका कशा पद्धतीने लोकांच्या समोर होता हे आपल्याला आज सांगणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराजांना या सगळ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असताना काय त्रास सहन करावा लागला हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। संत तुकाराम महाराजांच्या काळातली परिस्थिती फार विचित्र होती। या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे परकीय आक्रमणं, जुलमी राजवटी, प्रत्येक ठिकाणी अन्याय, अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये त्या काळात चालू होत्या आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड पुकारलं। आणि हे ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं तर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं। मित्रांनो, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पाहिलं की आजूबाजूची लोक बघा कशी अन्यानात भरकटलेली आहेत। ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची त्या ठिकाणी श्रद्धा नाही, अंधश्रद्धेचं स्तोम माजलंय। ठिकठिकाणी अंधश्रद्धा, ठिकठिकाणी अन्याय, अत्याचार, समाजामध्ये वर्णभेद, जातीभेद अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी दिसू लागल्या। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराजांच्या लक्षात आली की धर्माचं थोतांड, धर्माची जी मक्तेदारी असते, धर्माचं जे ठेकेदार असतात, त्यांच्या विरोधात तुकाराम महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे काव्य रचायला सुरुवात केली। जे धर्माचं थोतांड मांडत होते, धर्माचं भांडवल करत होते, स्वतः धर्माची मक्तेदारी करत होते आणि धर्माच्या नावाखाली भोळ्या भाबड्या जनतेला लुटत होते, अशा लोकांच्या विरोधात तुकाराम महाराजांनी त्या टायमाला बंड पुकारलं। मी एवढं सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय राजवटीच्या विरोधात जसं बंड पुकारलं तसं तुकोबारायांनी सुद्धा त्या टायमाला तत्कालीन समाजामध्ये जे लोक समाजाची दिशाभूल करत होते, अन्यानात ठेवत होते आणि या धर्माच्या नावाखाली लोकांना लुटायची कामं करत होती, त्या टायमाला तुकाराम महाराजांनी या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकला आणि या सगळ्या गोष्टीचा अन्यायावर प्रतिकार म्हणून तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केली। आणि गाथा निर्माण करत असताना मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी काही लोक तुकाराम महाराजांच्या संपर्कात आली होती, या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तुकाराम महाराजांनी सोबत ठेवलं आणि हा सगळा समाज वारकरी संप्रदायाकडे आकर्षित केला। लोकांना सांगितलं, अरे तुम्ही कोणत्या धर्माच्या नादी लागू नका, तुम्ही कुठल्याही संप्रदायाच्या नादी लागू नका। ही सगळी संप्रदाय, ही सगळी धर्म लोकांची खिशे गरम करणारी आहेत। फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचा असा आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या जातीपातीला थारा नाही, तुम्ही आमच्यात या, या रे लहान थोर, याती भरते नारी नर। हा सगळा विचार तुकाराम महाराजांनी लोकांच्या समोर सांगितला। कोणी या म्हणले, शूद्र या, नारी या, नर या, चंडाळ्या, कोणी या, कोणत्याही जातीचा, कोणत्याही वर्णाचा माझ्यासोबत या। आणि या सगळ्या लोकांना जगद्गुरू तुकाराम महाराज सोबत घेतात आणि वारकरी संप्रदायाचा कळस रोवतात। आजही लक्षात ठेवा, ही जी आज आपण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोक पाहतोत ना, तर याचं श्रेय फक्त तुकाराम महाराजांना जातं। तत्कालीन काळामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर तेली समाजाचे संताजी महाराज जगनाडे, ब्राह्मण समाजामध्ये संत निळोबा महाराज, मुस्लिम समाजामध्ये अंगडशा फकीर, अशी अनेक प्रकारची नावं घेता येतील, संत बहिणाबाई असतील, अनेक प्रकारची नावं घेता येतील। ही सगळी लोक तुकाराम महाराजांनी आपल्यासोबत आणली। तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी होते प्रत्येक जाती धर्मातले होते। न्हावी समाज असेल, मराठा समाज असेल, तेली समाज असेल, वाणी समाज असेल, ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना सोबत घेऊन तुकाराम महाराजांनी काम केलं। आणि हे सगळं लोकांना कळायला लागलं की अरे
जे समाजामध्ये ज्या काही वाईट विकृती होत्या त्या विकृतीच्या लक्षात आलं की तुकोबा वारकरी संप्रदायाचा प्रचार करतोय, मग आपल्या पोटाचं काय होईल, आपल्या धर्माचं काय होईल? उद्या आपण लोकांसोबत पौरोहित्य कशा पद्धतीने करायचं, लोकांना आपण कशाप्रमाणे गंडवायचं, हा त्या लोकांच्या मनात विचार आला आणि त्यांनी तुकोबाचा विरोध करायला सुरुवात केली. समाजातील तळागाळातल्या लोकांना भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग सोप्या भाषेत सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केला. या गाथेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी समाजातील ज्या अंधश्रद्धा आहे, समाजातील ज्या अज्ञान आहे, समाजातील ज्या रूढी परंपरा आहेत, समाजातील ज्या वाईट गोष्टी घडत चाललेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीवर टीका टिप्पणी करून समाज जागं करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि सगळं बघत असताना समाजातील काही विकृती समोर आल्या आणि त्यांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. त्याच्यामध्ये मंबाजी गोसावी असतील, रामेश्वर भट्ट असतील, या लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तुकोबाचा विचार बुडवण्याचं काम त्यांनी केलं. या लोकांनी सगळ्यात अगोदर तुकोबाचा विचार बुडवण्याचं काम केलं, परंतु तुकोबाचे विचार बुडाले नाही. तुकोबाचे विचार पाण्यावर तरंगले आणि शेवटी त्यांना लक्षात आलं की तुकोबाचे विचार काय बुडत नाहीत, तुकोबाचा विचार मरत नाही. आता तुकोबाचं काय करावं असा प्रश्न त्या लोकांना पडला होता. परंतु तुकोबांची लोकप्रियता एवढी मोठी होती की तुकोबाचं ते काही वाकडं करू शकत नव्हते, कारण त्या टायमाला समाजामध्ये प्रबोधन करणारी व्यक्ती एवढीच लोकप्रिय झाली होती. आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाश्रय तुकाराम महाराजांना असल्यामुळे तुकाराम महाराजांचं त्या टायमात कोणीही वाकडं करू शकत नव्हतं. परंतु मग काहीतरी करायचं म्हणून तुकोबासोबत त्यांनी हात मिळवणी केली आणि आता भविष्यात तुकोबाचा कसा काटा काढता येईल याच्याप्रमाणे ते विचार करू लागले. परंतु मित्रांनो, तुकोबारायांची हत्या झाली का तुकोबाराय वैकुंठ गमनाला गेले हा विषय बाजूला ठेवून द्या. तुकोबांनी जो विचार समाजाला दिला तो विचार फार महत्त्वाचा आहे. तुकोबांनी सांगितलं, वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा, इतरांनी व्हावा बहार माथा. अरे वेदाचा जो अर्थ आहे तुकोबारायांनी गाथेमध्ये मांडला. यारे यारे नर, यारे यारे लहान थोर, सगळ्या लोकांना त्यांना सांगितलं की आमच्यामध्ये या, आमच्या संप्रदायात या, आम्ही तुमचं कल्याण करू. अशा प्रकारची त्यांनी भावना लोकांच्या समोर जागी केली. लोकांसाठी देव त्यांनी सोपा करून सांगितला. पहिल्या काळामध्ये देव लोकांना अवघड वाटत होता, परंतु तुकोबांनी विचाराच्या माध्यमातून लोकांच्या समोर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग उभा केला. प्रत्यक्ष लोकांना वारीचं महत्त्व समजावून सांगितलं. विठ्ठलाची, पांडुरंगाची सेवा कशा पद्धतीने करता येते, देवाची, ईश्वराची प्राप्ती कशा पद्धतीने करता येईल, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, हे सांगितलं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, कोणत्याही तीर्थाला जाऊ नका, कुठेही जाऊ नका, सगळं आपल्या घरीच आहे. ठाईचं बैसोनी करा एकच चित्त. तुकाराम महाराज सांगतात की सगळं एका जागेवर मिळणार आहे. असा पुरोगामी विचार जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लोकांमध्ये पसरवला होता. आणि या पुरोगामी विचाराचं धोतक म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा. मित्रांनो, तुकोबारायांची हत्या झाली का तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केली. या गाथेचं वाचन आपल्या आयुष्यात एकदा तरी आपल्याकडून झालं पाहिजे. तुकोबांच्या विचाराची पायमली जर होऊ द्यायची नसेल तर आपण तुकोबाचा विचार जिवंत ठेवण्यासाठी तुकोबाची गाथा वाचणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या लोकांनी तुकोबाचा घात केला असेल भविष्यात त्यांना त्यांचं फळ मिळालंच असेल, परंतु तुकोबाचा विचार आजही जिवंत आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांची आज बीज आहे. या बीजेच्या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी मी विनम्र भावनेने अभिवादन करतो.